नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 पहिलं प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे अभ्यासणार आहोत. दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय की ज्या समीकरणांमध्ये दोन चल वापरलेली असतात. आता उदाहरणार्थ इथं 3a अधिक 5b बरोबर 26 म्हणजे इथं a आणि b हे चल वापरलेलं आहे. तसंच एक्स वाय किंवा mn अशी दोन चलं वापरलेली असतात, त्यांना दोन चलातील समीकरणे म्हणतात. आता रेषीय समीकरण म्हणजे काय की त्या समीकरणातील जे पद आहे त्या पदाचा चलाचा घातांक हा 1 असतो, म्हणजे कोटी 1 असते. सगळ्यात मोठा घातांक जो असतो त्याला कोटी म्हणतात. आता इथं प्रत्येकाचा घातांक 1 आहे, एचा घातांक 1 आहे, बीचा घातांक 1 आहे, म्हणून याला रेषीय समीकरण म्हणतात. म्हणजे प्रत्येक पदातील चलाचा घातांक 1 असतो आणि दोन चलं त्या समीकरणामध्ये वापरलेली असतात, म्हणून त्याला दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणतात. आता एक सामायिक रेषीय समीकरणे आज आपण अभ्यासणार आहोत. आता एक सामायिक रेषीय समीकरणे म्हणजे काय की ज्या वेळेस दोन समीकरणांचा आपण एकत्रित विचार करतो, ती समीकरणं सोडवण्यासाठी दोन समीकरणांचा एकत्रित विचार केला जातो आणि त्या समीकरणांमध्ये जे चल वापरलेले आहेत त्यांच्या किमती काढल्या जातात, त्याला एक सामायिक समीकरणे रेषीय समीकरणे म्हणतात. आता या ठिकाणी सराव संच 1.1 आपण घेणार आहोत. प्रश्न दुसरा त्यातला आहे. पहिला प्रश्न कृतीचा आहे, तो आपण नंतर घेणार आहोत. आज सराव संच 1.1चा प्रश्न क्रमांक 2 आपण घेत आहोत. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. आता या ठिकाणी पहिलं गणित दिलेलं आहे आपल्याला 3a अधिक 5b बरोबर 26 आणि त्यातलं दुसरं समीकरण आहे a अधिक 5b बरोबर 22. आता एक सामायिक समीकरणे सोडवताना आपल्याला या दोघांचा एकाच वेळेला विचार करायचा आहे, म्हणून पहिल्यांदा ही समीकरणं लिहून त्यांना नंबर द्यायचे. 3a अधिक 5b बरोबर 26 हे समीकरण 1, a अधिक 5b बरोबर 22 समीकरण 2. आता या समीकरणांचा सोडवताना आपण निरीक्षण करायचं आहे. या समीकरणांमध्ये जे चल वापरलेले आहे तर कोणत्या चलाचा सहगुणक समान आहे किंवा सारखा आहे. आता सहगुणक म्हणजे काय की त्या पदामध्ये जे चल आहे त्या चलाच्या आधी जी संख्या लिहिलेली असते त्याला सहगुणक म्हणतात. म्हणजे इथं सहगुणक 3 आहे, इथं बीचा सहगुणक 5 आहे, इथं एचा सहगुणक 1 आहे, काहीच नाही म्हणजे 1 घेतो आपण, आणि बीचा सहगुणक 5 आहे. तर एक सामायिक समीकरण सोडवताना पहिलं निरीक्षण काय करायचं आहे की त्या दोन्ही समीकरणांमध्ये कोणत्या चलाचा घातांक समान आहे. आता इथं बीचा घातांक समान आहे. बीचा दोन्ही समीकरणामध्ये सहगुणक 5 आहे, म्हणून इथं बीचा सहगुणक समान आहे. मग हे निरीक्षण झाल्यानंतर पुढचं निरीक्षण करायचं आहे ते चिन्हांचं. मग ज्या चलाचे सहगुणक समान आहेत त्या पदांना कोणतं चिन्ह आहे. जर समान चिन्ह असेल तर वजाबाकी करायची आणि भिन्न चिन्ह असतील तर बेरीज करायची. आता इथं दोघांना समान चिन्ह आहे, इथं पण धनचिन्ह आहे, इथं धनचिन्ह आहे, म्हणजे या दोन समीकरणांची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. समान चिन्ह असतील तर वजाबाकी करायची. मग इथं आपण लिहून घ्यायचं आहे आधी समीकरण 1 वजा समीकरण 2. आता पुन्हा आपण हे समीकरण लिहूया. 3a अधिक 5b बरोबर 26, a अधिक 5b बरोबर 22. आता इथं आपण वजाबाकी करतोय म्हणून आपण हे वजाबाकीचं चिन्ह द्यायचं आहे. वजाबाकी करत असताना खाली जे समीकरण आपण लिहिलेलं आहे किंवा जे समीकरण वजा करतोय त्याच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलतं. इथं धन आहे ते ऋण होणार, हे धन आहे हे ऋण होणार, हे धन आहे हे ऋण होणार, म्हणजे त्या ठिकाणी विरुद्ध चिन्ह द्यायचं असेल. धन असेल तर ऋण द्यायचं, ऋण असेल तर धन द्यायचं. मग आता इथं 3a वजा a असाचा अर्थ होतो. 3a वजा a, मग 3a मधनं 1 a गेला, इथं काहीच नाही म्हणजे 1 असतो. मग
आपण सहगुणकांची वजाबाकी किंवा बेरीज करायची असेल तर बेरीज करतो. मग तिनामधनं 1 गेला 2 आणि चल आहे तसंच, म्हणजे 3a वजा 1a बरोबर 2a. आता इथं अधिक 5b आणि वजा 5b ह्या दोन्ही विरुद्ध संख्या आहेत, यांची बेरीज येते 0 बरोबर 26 वजा 22. 26मधनं 22 गेले 4. 2a बरोबर 4. आता हा 2 गुणिले आहे, तो इकडे त्यांना भागिले होणार आहे. a बरोबर 4/2. बे एक बे, बे दोन्ही 4 आपण भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे a बरोबर 2. म्हणजे aची किंमत 2 आलेली आहे. आता ही aची किंमत या दिलेल्या समीकरणांमध्ये ठेवायची आहे. मग a बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 किंवा 2 कोणत्याही समीकरणामध्ये आपण किंमत ठेवू शकतो. इथं दोन्ही शक्यतो आपण धन पदं जी आहेत सगळी त्या ठिकाणी आपण ठेवलं तर आपल्याला बेरीज वजाबाकी करताना काही अडचण येत नाही. वजा असेल तर थोडासा गोंधळ होण्याची शक्यता असते, म्हणून आपण या ठिकाणी कुठल्याही समीकरणात ठेवलं तरी उत्तर तेच येतं किंवा तुम्ही कोणत्याही समीकरणात किंमत ठेवू शकता. आता आपण या ठिकाणी समीकरण 2मध्ये ठेवूया. 2मध्ये ठेवून आता समीकरण 2 आपण लिहून घेऊया. समीकरण 2 आहे a अधिक 5b बरोबर 22. आता aची किंमत ठेवायची म्हणजे काय की जिथं a आहे तिथं त्याच्याऐवजी त्या अक्षराच्या ऐवजी ती किंमत ठेवायची. तर a बरोबर 2 आहे म्हणजे aच्या जागी आपण 2 ठेवायचं आहे. अधिक 5b आहे तसंच 22 आहे तसंच लिहायचे आहेत. आता 5b आपण आहे तसेच लिहिणार आहोत बरोबर 22 आहे तसाच. आता हा 2 इकडे धन आहे, तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना ऋण होणार आहे किंवा तो वजा होणार आहे, म्हणून 5b बरोबर 22मधनं 2 गेले 20. आता हा 5 बीला गुणिले आहे, तो भागिले होणार आहे. b बरोबर 20/5. 5 1 5 5 20 म्हणजे b बरोबर किंमत आलेली आहे 4. म्हणजे इथं आपल्याला उकल मिळालेलं आहे a b बरोबर a आधी आहे म्हणून aची किंमत प्रथम लिहायची आहे 2 4 ही समीकरणाची उकल आहे. दुसरे गणित घेऊया. x अधिक 7y बरोबर 10. 3x वजा 2y बरोबर 7. आता ह्या समीकरणांना आपण नंबर देऊन लिहून घेऊया पुन्हा. x अधिक 7y बरोबर 10 समीकरण 1. 3x वजा 2y बरोबर 7 समीकरण 2. आता पहिलं निरीक्षण काय करायचं आहे आपण की कोणत्या चलाचे सहगुणक समान आहेत. आता इथं एकचा सहगुणक 1 आहे, इथं 3 आहे, इथं 7 आहे, इथं 2 आहे, म्हणजे कोणत्या चलाचे सहगुणक समान नाहीत. तर आपल्याला या ठिकाणी आता सहगुणक समान करून घ्यायचे आहेत. आता पहिल्या समीकरणामध्ये एकचा सहगुणक 1 आहे, इथं 3 आहे, म्हणजे आपण जर एकाला 3ने गुणलं तर इथं 3 येणार आहे, म्हणून आपण समीकरण 1ला 3ने गुणूया. मग आता इथं पुन्हा आपण लिहून घ्यायचं आहे समीकरण 1ला 3ने गुणून. समीकरण 1ला 3ने गुणायचं म्हणजे समीकरणामध्ये जेवढी पदं आहेत ही 3 पदं आहेत, तिन्ही पदांना 3ने गुणायचं आहे. मग xला 3ने गुणलं 3x अधिक 7ला 3ने गुणलं 7 त्रिक 21y बरोबर 10 त्रिक 30. हे झालं समीकरण 3. आता समीकरण 1 वरनं समीकरण 3 झालेलं आहे, म्हणजे समीकरण 1चा विचार करायचा नाही, समीकरण 2 आणि समीकरण 3चा विचार करायचा आहे. कारण 1 पासून आपण समीकरण 1ला 3ने गुणून आपण समीकरण 3 तयार झालेलं आहे,
म्हणून 2 आणि 3चा विचार करायचा आहे. आता पुढचा विचार आपण काय करणार आहोत की इथं सहगुणक समान झाले, मग त्या पदांना कोणतं चिन्ह आहे? समान चिन्ह आहे की भिन्न चिन्ह आहे? आता इथं समान चिन्ह आहे. समान चिन्ह असतील तर वजाबाकी करायची. म्हणून आता समीकरण 2 आणि समीकरण 3 यांची वजाबाकी करायची. मग आता इथं आपण 3मधनं 2 वजा करूया, कारण इथं वजाबाकी करणं आपल्याला सोयीचं होतं. मग समीकरण 3 वजा समीकरण 2. आता समीकरण 3 लिहून घेऊया आपण. प्रथम 3x अधिक 21y बरोबर 30. समीकरण 2 3x वजा 2y बरोबर 7. वजाबाकी करतोय आपण. वजाबाकी करताना खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलायचे. धन असेल तर ऋण. आता हे ऋण आहे, हा धन होणार. हा धन आहे, हा ऋण होणार. मग 3x वजा 3x म्हणजे 0, यांची वजाबाकी 0 येते. आता इथं अधिक 21 आणि अधिक 2 म्हणजे दोन्ही समान चिन्ह असतील तर बेरीज करायची. मग 21 आणि 2 23. अधिक 23y बरोबर 30 वजा 7. 30मधनं 7 गेले 23. 23y बरोबर 23 म्हणजे y बरोबर, आता हा 23 गुणिले आहे, तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे येताना भागिले होतो. भागिले 23. 23 एक 23 भाग दिला आपण, म्हणजे y बरोबर 1. आता yची किंमत म्हणजे y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 लिहून घ्या. x अधिक 7y बरोबर 10. x आहे तसाच. आता 7yचा अर्थ होतो 7 गुणिले y, आणि yच्या जागी आपण किंमत ठेवणार आहोत 1, म्हणून 7 गुणिले 1 बरोबर 10. मग x अधिक 7 1 7 बरोबर 10. आता x आहे तसाच, कारण आपल्याला xची किंमत काढायची आहे. बरोबर 10 आहे तसाच, आणि अधिक 7 इकडे त्यांना वजा होणार आहे. वजा 7 म्हणजे x बरोबर 3. xची किंमत आलेली आहे 3. मग उकल x y बरोबर xची किंमत 3, yची किंमत 1. ही समीकरणाची उकल आहे. समीकरणाची उकल आहे. पुढचे उदाहरण घेऊया. तिसरे उदाहरण. 2x वजा 3y बरोबर 9 आणि 2x अधिक y बरोबर 13. आता ह्या समीकरणांना पुन्हा लिहून आपण नंबर द्यायचे आहेत. 2x वजा 3y बरोबर 9 समीकरण 1. 2x अधिक y बरोबर 13 समीकरण 2. आता पहिलं निरीक्षण. कोणत्या चलाचे सहगुणक समान आहेत? कोणत्या चलाचे सहगुणक समान आहेत? एक्सचे सहगुणक समान आहेत. आता इथं दोन्ही पदांना कोणतं चिन्ह आहे? समान चिन्ह आहे. धनचिन्ह. कुठलं चिन्ह नाही म्हणजे धन. जर समान चिन्ह असतील तर आपण वजाबाकी करतो. मग समीकरण 2 वजा समीकरण 1.
कारण 13मधनं आपण 9 वजा इथं आपल्याला करता येतात. म्हणून मी आता आधी समीकरण 2मधनं 1 वजा केलं आहे. तर समीकरण 2 आहे 2x अधिक y बरोबर 13. आणि समीकरण 1 आहे 2x वजा 3y बरोबर 9. जे समीकरण वजा होतं आहे त्यांच्या या सगळ्या पदांची चिन्ह बदलतात. म्हणजे धन असेल तर ऋण, ऋण असेल तर धन आणि धन असेल तर ऋण. 2x वजा 2x म्हणजे इथं वजा वाक्य आली 0. आता इथं yला सहगुणक 1 आहे. सहगुणकांची आपण बेरीज करतो कारण इथं समान चिन्ह आहेत. समान चिन्ह असतील तर बेरीज करायची, चिन्ह तेच द्यायचं आहे. म्हणून 3 आणि 1 4y आणि 13 वजा 9, 13मधनं 9 गेले 4 म्हणजे 4y बरोबर 4. y बरोबर हा 4 गुणिले आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे भागिले होणार आहे. 4 1 4 म्हणजे y बरोबर आपल्याला किंमत मिळालेली आहे 1. आता y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2मध्ये ठेवून कुठल्याही समीकरणात तुम्ही ठेवू शकता. आपण 2मध्ये ही समीकरण 2मध्ये ही किंमत ठेवत आहोत. आता 2x अधिक y बरोबर 13. आता yच्या जागी फक्त आपल्याला 1 ठेवायचं आहे कारण yची किंमत 1 मिळालेली आहे. 2x अधिक y बरोबर 13. 2x आहे तसाच बरोबर 13सुद्धा आहे तसाच आणि अधिक 1 इकडे येताना बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना वजा होणार आहे. कारण अधिक असेल तर तो वजा होतो, वजा असेल तर अधिक होतो. आता इथं 2x बरोबर 13 वजा 1 12. x बरोबर हा 2 गुणिले आहे तो भागिले होणार आहे. बेक बे बेसक 12 म्हणजे x बरोबर आपल्याला किंमत मिळालेली आहे 6. x बरोबर 6. आता उकल x y बरोबर xची किंमत 6 आणि yची किंमत 1 ही समीकरणाची उकल आहे. पुढचे उदाहरण घेऊया. 5m वजा 3n बरोबर 19 आणि m वजा 6n बरोबर वजा 7. 5m वजा 3n बरोबर 19 समीकरण 1. m वजा 6n बरोबर वजा 7 समीकरण 2. आता पहिलं निरीक्षण, कोणत्या चलाचे सहगुणक समान आहेत? कोणत्या चलाचे सहगुणक समान नाहीत? आता आपण सहगुणक समान करून घेऊया. इथं आता दुसऱ्या समीकरणामध्ये एमचा सहगुणक 1 आहे. जर या समीकरणाला आपण 5ने गुणलं तर इथं 5 येणार आहे. मग आपण समीकरण 2ला 5ने गुणूया. मग समीकरण 2ला 5ने गुणून सगळ्या पदांना 5ने गुणायचे. 5ने एमला गुणलं 5m वजा 6ने 5ला गुणलं 6 पंचे 30n वजा 7 5 बरोबर वजा 35. एमला 5ने गुणलं 5m 6 पंचे 30n चिन्ह आहे तसेच. इथं वजा 7ला 5ने गुणलं 7 5 35 समीकरण 3 तयार झालं. म्हणजे समीकरण 2पासून समीकरण 3 तयार झालेलं आहे. म्हणून 2चा विचार करायचा नाही तर 1चा आणि 3चा विचार करायचा आहे. आता सहगुणक समान झाले. मग चिन्ह कोणतं आहे तर दोन्ही पदांना समान चिन्ह आहे धन. मग समान चिन्ह असतील तर आपण वजाबाकी करतो. मग आता इथं समीकरण
1 वजा समीकरण 3 करूया. समीकरण 1 वजा समीकरण 3. आता समीकरण 1 आपण लिहून घेऊ. 5m वजा 3n बरोबर 19. समीकरण 3 5m वजा 30n बरोबर वजा 35. आता वजाबाकी करतोय, हे ऋण होणार, धन धन, हे चिन्ह आपण बदलले. मग 5m वजा 5m 0. आता इथं वजा 3n आहे आणि अधिक 30n आहे, चिन्ह भिन्न आहेत. जर चिन्ह भिन्न असतील तर त्यांची वजाबाकी करायची. मग 30मधनं 3 गेले 27 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं धन येणार. बरोबर 19 अधिक 35, कारण हा ऋण होता, हा धन झाला. दोघांना समान चिन्ह आहे. समान चिन्ह असतील तर आपण बेरीज करतो, म्हणून या ठिकाणी ही बेरीज करायची आहे. 9 आणि 5 14, चला 1 3 आणि 1 4 आणि 1 5 54, म्हणजे 19 आणि 35 54. 27n बरोबर 54. आता हा 27 गुणिले आहे, तो इकडे त्यांना भागिले होणार आहे. मग n बरोबर 27 भागिले 54 भागिले 27. 27 एक 27, 27 दुणे 54, म्हणजे n बरोबर किंमत मिळालेली आहे 2. n बरोबर 2. आता nची किंमत आपण समीकरणामध्ये ठेवायची. मग n बरोबर 2 ही किंमत 1 किंवा 2मध्ये कुठल्याही समीकरणात ठेवू शकता. आपण 1मध्ये ठेवूया. n बरोबर 2 ही किंमत समीकरण 1मध्ये ठेवून समीकरण 1 आहे 5m वजा 3n बरोबर 19. 5m वजा 3n म्हणजे 3 गुणिले n, 3nची किंमत ठेवली आपण 2, म्हणजे 3 गुणिले 2 बरोबर 19. 5m वजा 3 दुणे 6 बरोबर 19. 5m आहे तसाच बरोबर 19 आहे तसाच, आणि हा वजा 6 इकडे येताना बरोबर चिन्हाच्या पलीकडे येताना अधिक होणार आहे. मग 5m बरोबर 19 आणि 6 25. m बरोबर 25, हा 5 इकडे त्यांना भागिले होणार आहे, भागिले 5, 5 5 25, म्हणजे m बरोबर 5 किंमत मिळालेली आहे. म्हणजे आपल्याला nची किंमत मिळाली 2, mची किंमत मिळाली 5. आता आपण n उकल लिहूया. mची किंमत 5, nची किंमत 2, म्हणजे 5 2 ही समीकरणाची उकल आहे. पाचवे उदाहरण घेऊया. 5x अधिक 2y बरोबर वजा 3, x अधिक 5y बरोबर 4. आता ह्या समीकरणांना नंबर दिलेले आहेत. पहिलं निरीक्षण आपण काय करायचं आहे की कोणत्या चलाचे सहगुणक समान आहेत. तिथे xचा सहगुणक 5 आहे, इथे 1 आहे, इथं 2 आहे, इथं 5 आहे, म्हणजे कोणत्याच चलाचे सहगुणक समान नाहीत. तर आपल्याला एका चलाचे सहगुणक समान करून घ्यावे लागतील. मग आता इथं दुसऱ्या समीकरणामध्ये xचा सहगुणक 1 आहे, याला आपण 5ने गुणलं तर इथं 5 येणार आहे. म्हणून आपण समीकरण 2ला 5ने गुणूया. समीकरण 2ला 5ने गुणून आता इथं
सहगुणक 1 आहे. 5 1 5x अधिक 5 5 25y बरोबर 5 चोक 20. समीकरणातल्या प्रत्येक पदाला 5ने गुणायचं आहे. म्हणून 5 1 5x 5 5 25y 5 चोक 20 हे झालं समीकरण 3 तयार. आता 2 पासून आपण समीकरण 3 तयार केलेलं आहे. म्हणून आपण 1 आणि 2चा विचार करायचा आहे. 1 आणि 3चा विचार करायचा आहे. 2चा विचार करायचा नाही. आता इथं सहगुणक समान झाले. मग दुसरं निरीक्षण, त्यांचं चिन्ह बघायचं आहे. आता दोन्ही पदांना समान चिन्ह आहे. इथं धनचिन्ह आहे. कुठलंच चिन्ह नाही म्हणजे आपण धन संख्या घेतो, म्हणून इथं धनचिन्ह आहे. जर समान चिन्ह असतील तर वजाबाकी करायची. या दोन्ही पदांना समान चिन्ह आहे म्हणून त्यांची वजाबाकी करा. आता इथं समीकरण 1 आणि 3 यांची वजाबाकी आपल्याला करायची. मग समीकरण 3 वजा समीकरण 1. आता समीकरण 3 लिहून घ्या आधी. 5x अधिक 25y बरोबर 20. समीकरण 1 5x अधिक 2y बरोबर -3. समीकरणांची वजाबाकी करताना खालच्या समीकरणातल्या सगळ्या पदांची चिन्ह बदलतात, विरुद्ध होतात. धन असेल तर ऋण होतं, ऋण असेल तर धन होतं. आता इथं धन आहे ते ऋण झालं, हे पण धन आहे, इथं ऋण चिन्ह द्या. इथं ऋण आहे, इथं धन चिन्ह द्या. मग आता आपण वजाबाकी करूया. 5x वजा 5x 0. आता इथं 25 आणि 2 सहगुणक आहे. चिन्ह आहे धन आणि ऋण, विरुद्ध चिन्ह आहेत किंवा भिन्न चिन्ह आहेत. तर भिन्न चिन्ह असतील तर त्यांची वजाबाकी करायची. 25मधनं 2 गेले 23. 25y वजा 2y म्हणजे 23y आलेलं आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून इथं अधिक 23y बरोबर. आता हा ऋण 3 धन झालेला आहे. मग इथं पुन्हा समान चिन्ह आहेत, त्यांची बेरीज करायची. 20 अधिक 3 23. मग 23y बरोबर 23. आता हा 23 गुणिले आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे येताना भागिले होणार आहे. 23 1 23 म्हणजे y बरोबर आलेलं आहे उत्तर 1. आता y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूया. समीकरण 2 मध्ये ठेवून तुम्ही कोणत्याही समीकरणामध्ये किंमत ठेवू शकता. समीकरण 2 आहे x अधिक 5y बरोबर 4. आता y ची किंमत आपल्याला 1 ठेवायची म्हणजे y च्या जागी 1 ठेवायचं आहे. x अधिक 5yचा अर्थ होतो 5 गुणिले y, म्हणून 5 गुणिले y ची किंमत ठेवली आपण 1 बरोबर 4. मग x अधिक 5 1 5 बरोबर 4. x बरोबर आता x आहे तसाच, 4 आहे तसाच, हा अधिक 5 इकडे त्यांना वजा 5 होणार आहे. म्हणजे x बरोबर 4तनं 5 जात नाही म्हणून 5मधनं 4 गेले 1 किंवा भिन्न चिन्ह आहे. तिथं धन आहे, इथं ऋण आहे, वजाबाकी करायची आहे. 5मधनं 4 गेले 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे x बरोबर ऋण 1. म्हणजे उकल आलेले आहे x y बरोबर -1 आणि 1 ही समीकरणाची उकल आहे. पुढचे उदाहरण घेऊया. 6वे उदाहरण. 1/3x अधिक y बरोबर 10/3. 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. आता इथं छेदस्थानी 3 आहे. थोडंसं आतापर्यंत सोडवलेल्या गणितांपेक्षा थोडंसं वेगळं गणित आहे. इथं छेदस्थानी 3 आहे
हा 3 आधी आपल्याला घालवायचा आहे. मग जी संख्या भागिले असेल त्याच संख्येने समीकरणाला गुणायचं आहे. मग समीकरणातल्या प्रत्येक पदाला छेदस्थानच्या संख्येने गुणायचं आहे. आता इथं छेदस्थानी 3 आहे म्हणून आपण 3ने समीकरणाला गुणायचं आहे. मग 3ने आपण समीकरणाला गुणलं तर प्रत्येक पदाला गुणायचं म्हणून 3 गुणिले 1/3x अधिक 3 गुणिले y बरोबर 3 गुणिले 10/3. इथं आपण भाग दिला, 3 हा 3 गेला, हा 3 गेला. आता शिल्लक काय राहिले बघा, 1 गुणिले x अधिक 3 गुणिले y 3y बरोबर 10. हे झालं समीकरण 1 तयार. अशाच पद्धतीने दुसरं जे समीकरण आपल्याला दिलेलं आहे तिथं छेदस्थानी 4 आहे. मग 4ने आपल्याला समीकरणाला गुणावं लागेल, कारण भागिले 4 असेल तर गुणिले 4 करायचा म्हणजे ती संख्या त्या ठिकाणी भाग जातो. आता इथं समीकरणाला आपण 4ने गुणलं, मग 4 गुणिले 2x अधिक 4 गुणिले 1/4 बरोबर 4 गुणिले 11/4. प्रत्येक पदाला आपण 4ने गुणलेलं आहे. मग 4 दुणे 8x अधिक हा 4 गेला, इथं y राहिला लिहायचा, 4 गुणिले 1/4y हा 4 गेला म्हणजे y गुणिले 1y बरोबर हा 4 गेला, इथं 11. म्हणजे समीकरण तयार झालं 8x अधिक y बरोबर 11, समीकरण 2. आता समीकरण 1 आणि समीकरण 2चं निरीक्षण करायचं आहे आणि कोणत्या चलाचे सहगुणक समान आहेत. तर कोणत्या चलाचे सहगुणक समान इथं नाही आहे. इथं 1 आहे, 8 आहे, इथं 3 आहे, इथं 1 आहे. मग आपण एका चलाचे सहगुणक समान करून घेऊया. आता इथं आपण समीकरण 2ला 3ने जर गुणलं तर इथं 3 येणार आहे, म्हणून इथं गुणिले आपण 3 करूया. समीकरण 2ला 3ने गुणून समीकरण 2ला 3ने गुणून. आता समीकरण 2ला 3ने गुणायचं म्हणजे प्रत्येक पदाला गुणायचं आहे. मग इथं आपण 3ने गुणलं, 8 त्रिक 24x, 3 गुणिले y 3y बरोबर 11 त्रिक 33, समीकरण 3. आता समीकरण 2 पासून समीकरण 3 तयार झालेलं आहे. मग 2चा विचार करायचा नाही. आता 1 आणि 3चा विचार आपल्याला करायचा आहे. इथं सहगुणक समान झाले, वायचे सहगुणक समान झालेले आहेत. चिन्ह दोघांना समान चिन्ह आहे. मग समान चिन्ह असेल तर आपण काय करतो, वजाबाकी, म्हणजे वजाबाकी करायची आहे त्या समीकरणांची. मग समीकरण 3मधून आपण 1 वजा करूया. समीकरण 3 वजा समीकरण 1. आता समीकरण 3 आधी लिहून घ्या, 24x अधिक 3y बरोबर 33. समीकरण 1 x अधिक 3y बरोबर 10. वजाबाकी करताना खालचे चिन्ह बदलायचे आहेत. इथं धन आहे, हा ऋण, हा पण ऋण होणार कारण धन आहे, हा पण धन आहे, हा ऋण होणार. आता 24x वजा x म्हणजे इथं सहगुणक 1 आहे. मग 24मधनं 1 गेला, 23. x आहे तसाच म्हणजे 24x वजा 1x किती आले, 23x अधिक 3y वजा 3y यांची बेरीज 0 किंवा वजाबाकी त्या ठिकाणी आपल्याला 0 मिळालेली आहे. मग 33 वजा 10 23 म्हणजे 23x बरोबर 23. x बरोबर हा 23 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना भागिले होणार आहे, म्हणून 23 एक 23. x बरोबर 1 ही किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता xची किंमत समीकरण 1मध्ये ठेवूया. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 1मध्ये ठेवून
समीकरण 1 आहे x अधिक 3y बरोबर 10. आता एकच्या जागी आपण 1 ठेवला. 1 अधिक 3y बरोबर 10. आता हा 3y आहे तसाच त्याच जागी, 10 आहे तसाच. हा अधिक 1 इकडे येताना वजा होणार आहे, वजा 1, कारण एकाच्या आधी सुरुवातीला धनचिन्ह आहे. तो धन असेल तर तो ऋण होतो. मग 3y बरोबर 10तनं 1 गेले 9. y बरोबर हा 3 इकडे त्यांना भागिले होणार आहे, म्हणून 9 भागिले 3 झाले. 3 1 3, 3 त्रिक 9, म्हणजे y बरोबर 3. उकल आता x y बरोबर xची किंमत 1 आणि yची किंमत 3 ही समीकरणाची उकल आहे. ही समीकरणाची उकल आहे. पुढचे उदाहरण घेऊया. 7वे उदाहरण. 99x अधिक 101y बरोबर 400. 101x अधिक 99y बरोबर 501. आता इथं आधी आपण नंबर देऊन समीकरण पुन्हा लिहून घेऊया. 99x अधिक 101y बरोबर 400. समीकरण 1. 101x अधिक 99y बरोबर 501. 499 आहे इथं. आता या समीकरणांचं निरीक्षण केलं तर इथं क्रॉस सहगुणक आहेत. इथं एक्सचा सहगुणक दुसऱ्या समीकरणात वायला आहे. इथला 101y म्हणजे 101 हा सहगुणक इथं एक्सला आहे, म्हणजे इथं क्रॉस सहगुणक आहेत. जर असे सहगुणक असतील तर त्या समीकरणांची सोडवण्याची पद्धत सगळ्या समीकरणांची एकच असते की ह्या दोन्ही समीकरणांची एकदा बेरीज करायची, आपल्याला समीकरण 3 मिळतं. पुन्हा एकदा याच समीकरणांची वजाबाकी करायची, समीकरण 4 मिळतं आणि त्यांची एकदा बेरीज केली की आपल्याला x किंवा yची किंमत मिळते. म्हणून आता इथं समीकरण हे 1 आहे, हे 2 आहे. समीकरण 1 अधिक समीकरण 2. समीकरण 1 99x अधिक 101y बरोबर 499. 101x अधिक 99y बरोबर 501. आता या दोन समीकरणांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग 99 अधिक 101 म्हणजे 200. 200x अधिक 200y बरोबर 499 आणि 501 1000. आता इथं या समीकरणाला 200ने भाग जातोय, म्हणजे समीकरणास 200ने भागून. आता समीकरणात 200ने भागायचं म्हणजे काय की प्रत्येक पदाला भागायचं आहे. बघा इथं एक 200x छेद 200 अधिक 200y छेद 200 बरोबर 1000 छेद 200 असा भाग जातो. म्हणून हा 200 आणि हा 200 गेला, इथं शिल्लक राहिला x. हा 200 गेला, इथं शिल्लक राहिला y. आणि 200ने 1000ला गुणलं तर 200 पाचा 1000, किंवा आपण इथं असा सुद्धा भाग देऊ शकतो, बे एक बे, बे पंचे 10, म्हणजे इथं आलेला आहे 5. म्हणजे x अधिक y बरोबर 5 हे समीकरण 3.
आता समीकरण 2 वजा 1 करूया. दोघांची एकदा बेरीज करायची, दोन्ही समीकरणांची एकदा वजाबाकी करायची. मग समीकरण 2 वजा समीकरण 1. समीकरण 2 आहे 101x अधिक 99y बरोबर 501. 99x अधिक 101y बरोबर 499. आता वजाबाकी करताना खालच्या सगळ्या समीकरणातील सगळ्या पदांची चिन्ह बदलायची आहेत. हा धन आहे, ऋण होणार, हा पण ऋण होणार, हा पण ऋण होणार. आता 101 वजा 99. 101 वजा 99 गेले, 2 उरले, x आहे तसाच म्हणजे 2x. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे हा धन येणार. आता इथं 101ला ऋण चिन्ह आहे, मग 101 मधनं 99 गेले म्हणजे 2 आणि y आहे तसाच म्हणजे 101y वजा 99y बरोबर 2y आणि 101ला चिन्ह आता ऋण आहे म्हणून इथं ऋण येणार. म्हणजे 2x वजा 2y बरोबर 501 वजा 499 म्हणजे 2. आता इथं आपण प्रत्येक ठिकाणी 2ने भाग जातोय म्हणजे समीकरणास 2ने भागून आता इथे डायरेक्ट आपण भाग देऊ शकतो. 2ने आपण 2ला भाग दिला तर x वजा 2ने 2ला भाग दिला 2 जाणार आहे, y शिल्लक राहिला बरोबर 2ने 2ला भाग दिला 1 म्हणजे हे समीकरण 4 तयार झालं. मग आता समीकरण 3 आणि समीकरण 4 ह्याचा आपल्याला विचार करायचा आहे. इथं सहगुणक समान आहेतच, यांची आता काय करायची एकदा बेरीज करूया. समीकरण 3 अधिक समीकरण 4. समीकरण 3 आहे x अधिक y बरोबर 5. समीकरण 4 x वजा y बरोबर 1. x आणि x इथे सहगुणक 1 आहे, 1 आणि 1 2 x आहे तसाच 2x अधिक y वजा y 0 5 आणि 1 6 म्हणजे 2x बरोबर 6 आहे. आता ह्या 2ने आपण 6ला भाग देतोय. हा 2 गुणिले आहे तो इकडे त्यांना भागिले होणार आहे. 6/2 बेक बे बेत्रिक 6 म्हणजे x बरोबर 3. आता xची किंमत समीकरण 3 किंवा 4 मध्ये ठेवायची आहे. इथेच आपण करून बघूया. x बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवूया आपण. समीकरण 3x अधिक y बरोबर 5 आहे. मग समीकरण 3 मध्ये आपण ही किंमत ठेवूया. किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून समीकरण 3 आहे x अधिक y बरोबर 5. आता xची किंमत आपण ठेवली, xच्या जागी 3 ठेवले, 3 अधिक y बरोबर 5. y बरोबर हा 3 इकडे त्यांना ऋण होणार आहे. 5 आहे तसाच 5 वजा 3 म्हणजे y बरोबर उत्तर आलेलं आहे 2. म्हणजे xची किंमत 3 आणि yची किंमत 2 आपल्याला मिळालेली आहे. असंच पुढचं उदाहरण घेऊया. आता ह्या समीकरणांना आपण नंबर देऊन घेऊ आधी. 49x वजा 57y बरोबर 172. समीकरण 1. 57x वजा 49y बरोबर 252. समीकरण 2. आता समीकरण 1 इथे सुद्धा क्रॉस गुण आहेत. 49
इथं वायला आहे, इथला वायचा सहगुणक 57 इथं एक्सला आहे. म्हणजे क्रॉस सहगुणक असतील तर त्यांची त्या दोन्ही समीकरणांची एकदा बेरीज, त्या दोन्ही समीकरणांची एकदा वजाबाकी. आपल्याला नवीन 2 समीकरण जे मिळतात त्यांची पुन्हा आपण बेरीज केली की आपल्याला एक्सची किंमत मिळते किंवा त्या चलाची किंमत मिळत असते. म्हणून या ठिकाणी आता समीकरण 1 अधिक समीकरण 2 49x वजा 57y बरोबर 172. 57x वजा 49y बरोबर 252. आता यांची आपण बेरीज करतोय. आता 49 अधिक 57, 9 7 16, 5 आणि 4 9 1 10 म्हणजे 106 x. आता इथं दोन्ही पदांना समान चिन्ह आहे. समान चिन्ह असेल तर त्यांची पुन्हा बेरीजच करायची आणि चिन्ह मात्र तेच द्यायचं, म्हणजे चिन्ह ऋणच येणार आहे. आणि 57 अधिक 49 106y बरोबर. आता यांची आपण बेरीज करूया. 2 आणि 2 4, 7 5 12, 1 2 आणि 1 3 आणि 1 4 म्हणजे 424. आता इथं 106ने भाग द्यायचा आहे. मग समीकरणास 106ने भागून. आता 106ने 106ला भाग गेला, शिल्लक राहिला x वजा. पुन्हा 106ने 106ला भाग गेला, शिल्लक राहिला y बरोबर. आता 106ने 424ला भाग द्यायचा आहे, म्हणजे 6 चौक 24. म्हणजे इथं 106ने 424ला भाग दिला आपण तर 4चा भाग जातोय. समीकरण 3. आता हे आपल्याला समीकरण 3 मिळालेलं आहे. मग आता समीकरण 1 आणि 2ची वजाबाकी करायची. समीकरण 1 वजा समीकरण 2 किंवा 2 वजा 1 केलं तरी चालेल. समीकरण 2 वजा समीकरण 1 म्हणजे इथं वजाबाकी करणं सोयीचं होतं. मग समीकरण 2 आहे 57x वजा 49y बरोबर 252. समीकरण 1 आहे 49x वजा 57y बरोबर 172. आता समीकरणांची वजाबाकी करतोय म्हणून चिन्ह बदलणार आहेत. हा धन ऋण होणार, हा ऋण धन होणार, हा धन ऋण होणार. मग 57मधनं 49 गेले, किती उरले 8. 8x मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून ह्या धन येणार. आता इथं 57मधनं 49 गेले, 8y आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे धन येणार म्हणून 8x अधिक 8y बरोबर 2 2 गेले 0, 15 7 गेले 8, हाचा 1 0 म्हणजे 80. मग आता इथं 8ने भाग जातोय. समीकरणास 8ने भागून. आता 8ने 8xला भागलं, 1 शिल्लक राहिला, अधिक 8ने 8ला भागलं, इथं y शिल्लक राहिला. 8ने 80ला भागलं आपण, 8 10 80 म्हणजे बरोबर 10, म्हणजे x अधिक y बरोबर 10 हे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. हे आहे समीकरण 4. आता या समीकरणांची बेरीज करायची. समीकरण 3 अधिक समीकरण 4. आता समीकरण 3 आहे x वजा y बरोबर 4.
समीकरण 4 आहे x अधिक y बरोबर 10. आता आपण यांची बेरीज करतोय. इथे x अधिक x म्हणजे सहगुणक 1 आहे. 1 आणि 1 2 म्हणजे x अधिक x 2x झाले. अधिक y वजा y बेरीज 0. 4 अधिक 10 14. 2x बरोबर 14. आता हा 2 गुणिले आहे तो भागिले होणार आहे. x बरोबर 14/2. इथं भाग देऊया आपण. एक बे बेसाती 14 म्हणजे x बरोबर 7. xची किंमत मिळालेली आहे आपल्याला 7. आता ही किंमत x बरोबर 7 ही किंमत समीकरण आपण 4 मध्ये ठेवूया. ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवून ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवून समीकरण 4 आहे x अधिक y बरोबर 10. xच्या जागी आपण 7 ठेवले. 7 अधिक y बरोबर 10. आता हा y आहे तसाच 10 आहे तसाच आपल्या जागेवरती आणि 7 अधिक आहे धन आहे तो इकडे येताना ऋण होणार आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना चिन्ह बदलतं. धन असेल तर ऋण होतं, ऋण असेल तर धन होतं. हा धन आहे म्हणून आपण इथं ऋण केलेलं आहे म्हणजे 10 वजा 7. मग y बरोबर 10तनं 7 गेले 3 म्हणजे yची किंमत मिळालेली आहे आपल्याला 3. म्हणजे y बरोबर xची किंमत 7 3 ही समीकरणाची उकल आहे. समीकरणाची उकल आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. थँक्यू.